त्यानंतर त्याची जी परिस्थिती होती ती सुद्धा सावलीमुळे होती. तेव्हा प्रायश्चित्त करायला ती या घरात आली होती, उपकार नाही. आई कशाला आरोप करतोय तिच्यावर? तिच्यामुळे माझा ऍक्सिडेंट झालाय. काय बोलतेस तू हे? एक मिनिट, मुद्दा सोडून बोलू नकोस. मुद्दा वेगळाच आहे, याबद्दल बोलू आपण, नाही असं नाही, पण नंतर बोलू नक्की. मुद्दा हा आहे की माझं आणि हिचं डील झालं होतं, तरी सुद्धा ही पोरगी इथेच थांबलीये का? कशासाठी? काय झालं? सगळ्यांचे असे सिरियस फेसेस का झाले? पुरणपोळी खायची आहे ना, चला ना, चला जाऊया. सावली ऐक ना, तुझं काय आहे ग? हा नाही, माझ्या घरचे तुला लाख सांगतील इथे थांब, इथे थांब. तुला नाहीये काही लाज, लज्जा, शरम? सांग ना, तू का थांबलीस इथे? नाही म्हणजे तू मला शब्द दिला होतास ना, आणि मला असं वाटलं की तू शब्द पाळशील, पण मी आतापर्यंत विसरले होते की तू मला दिलेला एकही शब्द आज दिवस पाळलेला नाहीयेस. पाळलायस का? इतिहास सांगतोय ना. का तुला माझा शब्द मोडायचाच आहे म्हणून इथे थांबलीयस? बोल ना, बोल, सांग, उत्तर दे. माझं चुकलं, मान्य करते मी. भावनेच्या भरात धावत गेले मी, पण आता मला कळतंय की इथे थांबायला नको होतं. निघते मी. सावली थांब. जेवल्याशिवाय ह्या घरातून कोणी बाहेर नाही जाणार. सारंग, पाणी. एक मिनिट थांब. तू नको दिवस, त्याची बायको आहे ना इथे. सुशीला, तू दे सारंगला पाणी दे. सुशीला. क्या? बघितलं सारंग, हेच सांगायचा प्रयत्न करते मी कधीपासून. तुझी बायको सुशीला इथे आहे, हिचा नवरा आहे. ह्याचा काय उपयोगच नाही, हा काहीच बोलत नाहीये. एवढं सगळं बघून सुद्धा कमाल आहे याची. हे दोघंही इथे असताना ती पुढे पुढे का करतेय? का जीव कासावीस होतो हिचा? लाज नाही वाटत तुला?